विठ्ठल विठ्ठल इकडे घ्या, इकडे कॅमेरा मारा. हा. सकाळी 6ला आम्ही गाडीमध्ये सगळेजण बसलेलो आहोत नांदात पहाटे आणि सगळ्या लेडीजने एकसारख्या कलरच्या साड्या घेतलेल्या आहेत. आम्ही कर्जतला ज्ञानपीठामध्ये जात आहोत. तर यावर्षी श्री सद्गुरूंच्या 101व्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळा जीवनविद्या मिशन ज्ञानपीठ कर्जत येथे साजरा केला आहे. तर आम्ही हे बघा ज्ञानपीठाचं प्रवेशद्वार आहे. आतमध्ये आल्यावर किती प्रसन्न वाटलं. तुम्हाला सुद्धा कानावरती नामसंकीर्तन ते ऐकू येत असतील. नंतर आम्ही हरिपाठ केला आणि आत्ता कलादालनामधून चाललो आहोत नाश्ता करायला. इथे सद्गुरूंची फोटो वगैरे आहेत. सुख समृद्धी ऐश्वर्य याच्यामधून आम्ही चाललो आहोत. या कलादालनाला नाव आहे सुख समृद्धी ऐश्वर्य असं नाव आहे. आणि आता आम्ही इथं तृप्तीच्या इथं शेजारी आलो आहोत. इथं चहा नाश्ता आणि आज राजेश दादाचा वाढदिवस आहे. तर राजेश दादाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ज्ञानपीठाची सगळी व्यवस्था राजेश दादाच बघतो. आम्ही जेव्हा पण जातो तेव्हा दादा आम्हाला खूप हसतमुखाने स्वागत वगैरे करतो. आणि आम्ही नाश्ता वगैरे करून बाहेर आलो, फोटो काढले आणि खूप प्रसन्न वाटत आहे. असं वाटत आहे की जणू काय आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनालाच गेलो आहे आणि तिथंही सगळी लोक असं पंढरी दुमदुमलेली आहे असं वाटत आहे. खूप प्रसन्न वाटत आहे. खूप छान खूप प्रसन्न असं वाटत आहे. जीवनविद्या मिशन आयोजित विविध कोर्सेससुद्धा आहेत आणि हे स्टॉल त्या कोर्सेसचेच लावलेले आहेत मार्गदर्शनासाठी. गर्भसंस्कार कोर्स, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोर्स, युवकांसाठी मार्गदर्शन, 16 वरीस मुक्याचं, तरुणांनो करा सोने आयुष्याचे, संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा कोर्स आहेत. स्वानंद योग लेवल 1 फाउंडेशन कोर्स, लेवल 2 जीवन जगण्याची कला, लेवल 3 प्रवास उत्कर्ष, लेवल 4 मनशांती साधना शिबिर, लेवल 5 शोध परमेश्वराचा असे कोर्सेस आहेत. तसंच तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात हा सुद्धा कोर्स आहे. आणि ते खणाच्या ह्याच्यावरती विश्वप्रार्थना लिहिलेली आहे. खूप छान आणि फोटो सगळे होते. काउंटिंग मशीन होतं. इथं विठ्ठल रुक्माईचं असं एक मूर्ती आहेत. तिथंसुद्धा सगळ्यांनी फोटो काढले आणि खूप छान. नंतर आम्ही परत सद्गुरू सहवासात इथं मंडप घातलेला तिथे बाहेर आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. व्यवस्था अतिशय सुंदर केली होती आणि प्रत्येक केंद्रातील पदाधिकाऱ्यांना सद्गुरू व माईंचे पूजन करण्यासाठी इथं स्टेजवर बोलवलं होतं. तर खूप प्रसन्न वाटत होतं. इथं विश्वप्रार्थना चालू होती. तुम्ही बघू शकताय किती प्रसन्न वाटत आहे आणि खूप आनंद वाटत आहे मनाला. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तिथून आम्ही 2 वाजता परत जेवणासाठी आलो. जेवणाची पण व्यवस्था खूप छान केली होती आणि जेवणसुद्धा खूप चविष्ट स्वादिष्ट असं होतं. जेवण झालं, मन तृप्त झालं. बाहेर पडताना
जे पण आमचे नामधारक होते ते भेटले, विविध केंद्रातले जुने वगैरे, आणि त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारल्या, फोटो काढले. खूप बरं वाटलं. आणि मग नंतर परत आम्ही सद्गुरू सहवासाच्या नामसंकीर्तनाचा आवाज आणि नामसंकीर्तनसुद्धा खूप मस्त होतं. दादांचं मार्गदर्शन झालं सर्वांना. आणि संध्याकाळी बघा आम्ही असं परतीच्या मार्गावर लागलो. इथं फोटो काढले आणि आम्हाला तिथून मला तरी पायच निघत नव्हता. खूप खूप बरं वाटत होतं. असं वाटत होतं की इथून येऊच नाही, पण येण्याची वेळ झाली आणि आम्ही चहा घेतला संध्याकाळचा आणि निघालो. इथं विश्वप्रार्थना घेतली आमच्या केंद्रातील सर्वांनी. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे अशा 3 वेळा विश्वप्रार्थना घेतली. नंतर भल्याची साधनासुद्धा घेतली. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, आणि देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. आणि आम्ही सर्व सुख, शांती, समृद्धी आणि समाधानात आहोत आमच्या सद्गुरू कृपेमुळे. आणि खूप छान वाटलं. तुम्हाला आमचं सद्गुरूंचं ज्ञानपीठ कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच माझ्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा. जय जीवनविद्या, जय सद्गुरू.